तर ही घटना असेल 2011 2012 मधली असेल. ओके, त्या दरम्यान. तर तेव्हा कसं झालं, तर ती जेव्हा झोपायची ना तेव्हा मिडनाईटमध्ये आपल्याला कशी गाढ झोप लागते मध्यरात्री. तर तेव्हा कसं व्हायचं, तिला ना असं स्वप्नामध्ये यायचं, म्हणजे असं 2:30-3च्या दरम्यान असं व्हायचं की स्वप्नामध्ये अशी कोणतरी एक बाई दिसायची आणि ती अशी गळा दाबते आपला. ह्या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिकही असू शकतात. त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गूढ गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. आणि बाई तू अजून एक पण मला डोंबिवलीच सांगणार होतास की हो हो. अजून एक गोष्ट आहे तर ती कोणती आहे? तर हे सेम त्याच एरियामधले, त्यांच्याच बिल्डिंगमधलं. आता सेम माझ्या त्याच कझिनसोबत घडलंय. तर जेव्हा ती अजून थोडी मोठी झाली, ऑलमोस्ट जॉब मे बी तिचाच सुरू झाला असेल, जस्ट नोकरी. तर ही घटना असेल 2011 2012 मधली असेल. ओके, त्या दरम्यान. तर तेव्हा कसं झालं, आता ती त्याच घरी आहे ना किचनमध्ये झोपायची, कारण त्यांच्या घरी होते 4 लोक होती, ती आणि तिला एक लहान बहीण पण आहे. तर ते कधी हॉल किचन, तर मोस्टली किचनमध्ये झोपायची. तर ती जेव्हा झोपायची ना तेव्हा मिडनाईटमध्ये आपल्याला कशी गाढ झोप लागते मध्यरात्री. तर तेव्हा कसं व्हायचं, तिला ना असं स्वप्नामध्ये यायचं, म्हणजे असं 2:30-3च्या दरम्यान असं व्हायचं की स्वप्नामध्ये अशी कोणतरी एक बाई दिसायची आणि ती अशी गळा दाबते आपला. असं प्रॉपर अशी एक बाई दिसायची लेजिट, आणि ती अशी गळा दाबते आणि मला असं श्वास घ्यायला नाही होत आहे, आणि मी असं बोलतो ना, स्लीप पॅरालिसिस सारखं का? नाही, स्लीप पॅरालिसिस वेगळं झालं. हिला प्रॉपर ड्रीममध्ये दिसायचं, ते स्वप्नामध्ये दिसायचं. आणि ती त्या इम्पॅक्टने आहे ना, ती कळवळून उठायची आणि उठून रडायला लागायची. म्हणजे ते असं एवढं इम्पॅक्टफुल होतं की उठल्यानंतर पण तिला जाणवायचं की इथे 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 असं जाणवायचं कोणीतरी असं दाबलंय त्या टाईपमध्ये. असं तिला एकदा झालं. तर ती म्हटली ठीक आहे, कधी कधी आपल्याला वाईट स्वप्न येतात, एक्सपिरियन्सेस होतात असं. परत नेक्स्ट डे सेम झालं तिच्यासोबत. परत तिला असं झालं की सेम बाई, ओके, सेम बाई स्वप्नात येते आणि असं गळा दाबते, आणि मला असं रेस्टलेस व्हायला होतं आहे, श्वास ब्रिदिंग नाही होत आहे माझी, आणि मी असे उठले, मला कळलं की स्वप्न आहे, पण मला परत जाणवतं आहे इकडे इकडे प्रेस केल्यासारखं. ठीक आहे. आणि हे तिला ऑलमोस्ट 1 वीकच्या स्पॅनमध्ये रोज व्हायला लागलं. आणि आत्या मे बी तिच्या बिसाईड झोपायची, तर ती आत्याला पण उठवायची. म्हणजे ती उठायचीच एवढ्या पॅनिक मोडमध्ये की हे लोक पण उठायचे सगळे, आणि तिला बोलायचे काय झालं असं. तर स्टार्टिंगला तर ती सांगायला रेडी नव्हती की असं कसं सांगणार घरच्यांना, म्हणजे खरं वाटेल की नाही काय माहिती, स्वप्न येत आहे आपल्याला. पण असं तिच्यासोबत व्हायला लागलं कंटिन्युअस. आणि मग तिने एक गोष्ट ऑब्झर्व केली की टाईम पण तोच होता, म्हणजे बरोबर 2-2:30च्या दरम्यान हे व्हायचं डेली. ओके, एव्हरी नाईट. तर ती म्हटलं आता ह्याचं करायचं काय, काहीतरी निष्कर्ष लावला पाहिजे आपण. तर मग तेव्हा कसं होतं माहिती आहे, माझ्या एका काकाच्या एक ओळखीचे होते, एक नवी मुंबई साईडला होते, म्हणजे वडाळा वगैरे साईडला एक होते. ते असं म्हणजे त्यांच्यामध्ये थोडी दैवी शक्ती होती, म्हणजे अंगात वारा वगैरे, देवीचा चांगला वारा त्यांच्या अंगात यायचा, म्हणजे पॉझिटिव्ह असं होतं. तर त्यांना असं होतं की ती देवी अंगात आल्याच्या नंतर मग ते सगळी सांगायची एखाद्याबद्दल, काय इन्सिडेंट घडत असेल तर काय होतंय, कशामुळे घडतंय, ते सगळं ते सांगायचे बरोबर. तर त्यांना ती आयडिया होती. मग त्याच्या रेफरन्सनी ती जायला लागली त्यांच्याकडे. मग त्यांनी बरोबर असं ध्यान लावून बघितलं, तर त्यांना कळलं की काय होतं ते एक्झॅक्टली. तर मग ते म्हणाले की ॲक्च्युली कसं होतं, त्यांच्या गावच्या साईडचं ते काहीतरी होतं, म्हणजे गावी कोणाचं तरी काहीतरी त्यांच्यावरती गावच्यांनी त्यांच्यावरती केलेलं. त्यामुळे कसं त्या बहिणीला इम्पॅक्ट व्हायचा माझ्या, फक्त तिलाच व्हायचं ते. ती बाई फक्त तिच्याच स्वप्नात यायची आणि तिला त्रास द्यायची, असं होतं. म्हणजे एक्झॅक्ट काय होतं ते एवढं माहिती नाही, पण गावच्या साईडचं काहीतरी त्यांचं लिंक होतं त्याच्याशी. मग त्यांनी काय केलं, त्यांनी ते बघितलं, त्यांना फोरसाईट होती. तर ते म्हणाले की आम्हाला ऑब्व्हियसली याच्यापासून काहीतरी पाहिजे, छुटकारा पाहिजे याच्यापासून. तर त्यांनी मग ते हाजी अली ला दर्गा आहे ना, तर तिकडे जाऊन त्यांनी काहीतरी बंदोबस्त केला तिथे जाऊन. आणि मग ते केल्यानंतर इमिजिएट नेक्स्ट डेपासनं बंद झालं हे सगळं होणं. इमिजिएट इफेक्ट आला तिला असं. मग ते तरी पण तिने 3-4 दिवस एक्सपिरियन्स म्हणजे ट्राय केलं, तर तिला असं काय झालं नाही प्रॉब्लेम असं. म्हणजे काहीतरी वैर असणार मे बी, माहिती नाही, कोणीतरी काहीतरी करणी वगैरे केली असेल मे बी, असं काही असू शकतं त्या टाईपमध्ये. बापरे. त्यानंतर ठीक झाली ती?
त्यानंतर ती बरी झाली. नंतर असे काही इन्सिडेंट झाले नाहीत. पहिलं तर तिला असं पण वाटलेलं की मे बी पहिलं जे व्हायचं, जी बाई स्क्रीम करायची त्या रिलेटेडच काहीतरी असेल, मे बी तीच असेल ती. पण ते नव्हतं ॲक्च्युली, हे डिफरंट होतं. ते नक्की होतं. आणि कसं आहे माहिती आहे, आता त्याच रिलेटेड मी एक स्टोरी नाही आहे, पण त्या एरियाबद्दल सांगायला गेलं तर तिकडे असे इन्सिडेंट्स व्हायचे. असं जसं मी तुला म्हटलं, त्यांचा एक कॉमन कॉरिडॉर होता, कॉमन गॅलरीचं बिल्डिंग होती त्यांची. तर तिथे तिचे वडील म्हणजे माझे काका, ते आणि त्यांच्या नेबरला असा भास झालेला की कोणतरी पॅसेजमधनं पास होत आहे पटकन. आणि असं बघायला गेलं तर असं शॅडो दिसायचा पटकन, एकदम फास्ट. पण कोण व्यक्ती दिसायचं नाही. आणि असं पैंजणचा आवाज वगैरे येणं, असे त्यांना भास झालेले आहेत तिकडे. आणि असा भास त्या काकांसोबत झालेला, आणि त्यांच्या नेबरनी पण 2 दिवसांनी सांगितलं की त्यांच्यासोबत पण सेम घडलंय असं. तर ते काहीतरी त्या प्रिमाइसमध्ये ते असं हॉन्टिंग होती एका प्रकारची, असं होतं.